है ना. म्हणतात साध्या भाषेत लोक, माणसाचा काय भरोसा आहे रे, माणूस पाण्याचा बुडबुड आहे म्हणतात. किती सोप्या शब्दात जुने लोक तत्वज्ञान सांगतात बुद्धाचं एका ओळीत, है ना. बुद्धाने तेच सांगितलं, सभ्य संस्कारा आणि क्षती, सर्व संस्कार बदलणारे आहेत. मग त्याच्यात मृत्यू पण आलाय, जन्म पण आलाय, हसणं, खेळणं, उठणं, बसणं, आनंद सगळं त्याच्यात आलं. हे सगळं बदलणार आहे. आणि म्हणून बुद्धाने जे तुम्हाला हे मरण सांगून, मृत्यू सांगून, भगवान बुद्धाने तुम्हाला भय सांगितलं नाही. दुसऱ्या धर्मात भय सांगितले, मृत्यूचं भय सांगितले. मृत्यू भयानक आहे, मृत्यू असा आहे, मृत्यू तसा आहे, मृत्यू फार डेंजर आहे, मृत्यू ही दुर्गती आहे. ही कसं होऊ शकते दुर्गती? मृत्यू दुर्गती नाही. हा, मृत्यूला भगवान बुद्धाने एकच गोष्ट सांगितली, मृत्यू हा अटळ आहे. काय? मृत्यू दुर्गती नाही, मृत्यू अटळ आहे. पण बुद्ध म्हणाले शेवट हा मात्र दुर्गतीचा असू शकतो, शेवट हा सुगतीचा असू शकतो. कारण बुद्धाच्या बाबतीमध्ये सुद्धा सुगत बुद्धाला म्हटले आपण, म्हणजे बुद्धाच्या बाबतीमध्ये आपण बुद्धाला सुगत म्हणतो, म्हणजे सुगती प्राप्त. काही जरी झालं तर शेवट पण, आरंभ आणि मध्य सुद्धा बुद्धाचा कसा होता? चांगल्या गतीचा होता, म्हणून त्याला सुगत म्हटले बुद्धाला. आणि म्हणून ही समजून घ्या गोष्ट, मरणाला भगवान बुद्धानं लोकांनी भिवू नये म्हणून भगवान बुद्धानं मरणानुस्मृती करायला सांगितली. मरण कसं असतं, मरणाचा अभ्यास करायला बुद्धानं सांगितलं. थायलंड मध्ये भिक्खूंना स्मशानात घेऊन जातात, भिक्खुनींना स्मशानात घेऊन जातात. ते मड कसं जळते ते बघायला ठेवतात. पुरलेल्या मड्या म्हणजे ह्याच्या स्मशानात नेऊन ठेवतात. मी काल श्रीलंकेहून आलो, 800 वर्षापूर्वीच कंकाल सापडला तिथं म्युझियम मध्ये, कोलंबुवा मध्ये, श्रीलंकेची जुनी राजधानी, तिथे म्युझियम मध्ये ठेवला. पूर्ण सांगळा 800 वर्षापूर्वीचा सापडला. बंधूंनो, त्यांनी ते फेकून टाकला असता, पण त्यांचं म्हणणं की त्या काळात 800 वर्षापूर्वीचा हा सांगाडा आहे आणि तो दिसला पाहिजे लोकांना, त्याचं तोंड हे ते सगळं. बंधूंनो, मला एकच सांगायचं आपल्याला की मृत्यू हा अटळ आहे, याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे.